नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्र, आजचा व्हिडिओ आहे पुण्यावरून जोशींच्या फार्मवरून. जोशी नमस्कार. नमस्कार. जय मल्हार डेअरी फार्मच्या सर्व सबस्क्रायबर्सचं मनपूर्वक अभिनंदन. तर किती म्हशी विकायला, काय काय विक्रीसाठी आहेत जोशी? 10 म्हशी आहेत, 2-3 गिर गाई आहेत. तर ह्या लॉट पूर्ण विक्रीसाठी आहे. याच्यातला काय काय ते जे विक्रीसाठी आहे ते सविस्तर माहिती सांगतील. सुरुवात करा. ही 1 नंबरची म्हैस आहे. काय हिचं? ये व्यायला है, वेळेला आहे. इसको 1 मिनट मोर केला का रे, छोड़ इसको. नीलरावी आहे का? निलेरावी म्हणा, मुरा म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा, पण दूध चांगलं दिलेलं आहे. किती 2 दुधाची क्षमता वर्षापूर्वी वगैरे? गेल्या वर्षी तर तिनं 1600-800 दिलेलं आहे किलोवर. त्याच्या मागच्या वर्षी 21 किलो दूध दिलं होतं. 21 किलो. गेल्या वर्षी थोडी वार अडकली होती आणि वासरू मेलं होतं. कच्ची वेली होती. 8-15 दिवस. म्हैस आहे मित्र, बघू शकता. आणि आता साधारण किती टाइम आहे? 10 महिने पूर्ण झालेले आहेत. 10 महिने पूर्ण झालेत. एक वर 4-5 दिवस घेतली. 10 दिवस जेवढे घेईल तेवढे वरचे दिवस. तर सोडून सुद्धा दाखवलेलं आहे मित्र, बघू शकता तुम्ही. साईज वगैरे म्हशीची चांगली आहे. कास स्ट्रक्चर धीरे 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 ले. खडी कर, खडी कर. खड़ी कर दे, खड़ी कर दे. छाती लगा ना भैंस को. बघू शकता तुम्ही. बाहेर सोडत नाही जास्त कधी, म्हणून त्याच्यामुळे थोडी अडवणी करते म्हैस. इथं बांध वाटलं. नाही ना, ते बारीक आहे म्हशी. इथं बांधा. हो. तर चालू द्या थोडी चालू द्या. हे बघू शकता बाहेर सोडल्यावर म्हशी साईज वगैरे कशी दिसते एकदम. तर म्हशी साईज वगैरे चांगली आहे, बघू शकता. वेळाला म्हैस आहे. खडी कर ना, खडी कर. खड़ी कर, खड़ी कर. आता खालची साईज पण स्ट्रक्चर वगैरे चांगलं आहे. का असं साईज वगैरे सड पण चांगले येतं. 10 महिने पूर्ण झालेले आहेत. 10 दिवस घेईल का 5 दिवस घेईल, पण आता बुलेट निघा बने. बुलेट बुल आहे. HSBचा सुरेंद्र सनसेवलचा पाठीमागे सिमेंस आले, त्या सिमेंसनी गाभण आहे. डोक्यावर थोडा टिक्का आहे आणि शेपूट थोडं पांढरे आहे. निलीरावी क्रॉस असू शकते, पण दूध लाईनची म्हैस आहे. खात्रीशीर 16 किलो दूध आहे जोशी. 16 किलो. नाही 21 किलो तिनं खरंच दिलेलं आहे 2 वर्षापूर्वी. त्याच्या नंतरच्या वेळात 16 किलो 800 दिलेलं आहे. बरोबर. पण यात त्यावेळेस पण थोडीशी position आजारी चांगली होती. आहे. काय म्हणले? पोझिशन चांगली आहे वेळात. म्हणजे या वेळात 17-18 किलोची अपेक्षा आहे तिच्याकडे. किंमत वगैरे सांगणार आहेत कसं काय? सांगू ना, किंमत सांगायची. किती किंमत सांगता याची? किंमत सांगायला 2 लाख रुपये, 1,80,000 पर्यंत आपल्याला द्यायची. तर 1,80,000 पर्यंत त्यांची अपेक्षित किंमत आहे. सांगायला 2 लाख बोलतायत. तर ज्यांना बी म्हैस आवडली असेल किंवा खरेदी करायची असेल, पिळायला वगैरे एकदम व्यवस्थित आहे, चांगली म्हैस. धार वगैरे चांगली आहे. तर बळबळ आटवायला लागते. 8व्या महिन्यापर्यंत दूध देते. लाईन चांगली आहे म्हशीची. तर ही एक म्हैस झाली. आणखी कुठली म्हैस विकायला आता? ही एक म्हैस आहे. हिची काय डिटेल्स आहेत? ही एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे. मागच्या वर्षी तिनं 18-19 किलो दूध दिलेलं आहे, ज्या 18-19 शेतकऱ्याकडनं आणली. पण जेव्हा आटवली तेव्हा हे जे मागचं एक सड आहे, त्या सडात थोडंसं मस्टडीजचा प्रॉब्लेम झाला होता. या सडात पलीकडे का? सुजलेल्या सडात. हा, थोडं दिसतंय, म्हणजे ते फुगलेलं दिसतं ते. हो. आता त्यातनं दूध व्यवस्थित येतंय. म्हणजे मस्टडीज होऊन गेल्याच्या नंतर सुद्धा तिने 1 महिना दूध दिलेलं आहे. बरोबर. दूध व्यवस्थित येतंय, पण कमी झालेलं आहे त्या सडात. किती महिन्याची गाभण आहे? 9 महिन्याची गाभण आहे. 9 आता संपल तिला. 9 महिन्याची गाभण आहे. साईज मोठी आहे म्हशीची. शिंग वगैरे पण व्यवस्थित आहेत आणि पुठ्ठा वगैरे बघा, आज जवळपास 5 फूट 3 इंचाची म्हैस आहे. तिकडे हटव जरा तिला. मोठी म्हैस आहे. साईज आणि चांगल्या बुलकडनं, म्हणजे त्यांच्याकडे बुल सुद्धा मुराचाच आहे. त्या बुलने आता गाभण आहे. हिची एक रेडी सुद्धा द्यायला आहे आपल्याकडं. ती व्हिडिओ मध्ये पुढे दाखवू. पण आहे, शेवटला दाखवते. शिंग वगैरे क्वालिटी म्हशीचा आणि तब्येत पण चांगली आहे. तर ही सडाचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हिची काय किंमत सांगताय? हिची 1.25 लाख रुपये किंमत सांगतोय, पण करू कमी जास्त थोडंफार समोर आल्यावर. 1,25,000. मोठी म्हैस आहे मित्र, तुम्ही बघू शकता. आणि पाठीमागे सारखं सड बंद नाही याची खात्री आहे पूर्ण. बंद नाही. बंद नाही. किती निघल त्याची पण काय खात्री नाही, निघतं. निघतंय ना? या सडात जर 2.5 निघालं हा, तर त्या सडात 1.25 निघतंय. अर्ध दूध आहे त्या सडात. तर म्हैस एकदम व्यवस्थित क्वालिटीची आहे. बघू शकता. ज्यांना असेल त्याला ब्रीडिंग साठी पाहिजे म्हैस चांगली. सांगून आहे ते सडाचं वगैरे काय तुम्ही चेक करून खरेदी करू शकता. ज्यांना जमत असेल त्यांना दुधासाठी वगैरे वगैरे उन्हाळ्याच्या हिशोबात जर काय असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. हिची पण किंमत सांगितलेली. ही 3 नंबर. हिची काय डिटेल्स आहे? ही 6 पूर्ण 7वा महिना चालू आहे म्हशीला. ए बबलू, इसको छोडना.
7वा महिना चालू आहे का? 7वा महिना लागलाय आता, 6 पूर्ण झाले. हम्म. ही पण दूध आहे म्हैस चांगली दुधाची आहे, दूध चालू आहे, एक टाइम देते. किती दूध आहे? 3 किलो दूध आहे. एक दिवस आड केली आता तिला. हा म्हणजे सड चेक करण्यापुरतं दूध आहे आता. जरी गेली जागा वगैरे दिसते सड सडत वगैरे check वगैरे एक करायला नंबर आहे. व्यवस्थित आहे. सडात चारही सडातलं अंतर वगैरे मिल्क फेन पण चांगले आहे. धार झालेली आहे तिची. तर इसको खोल इसको. 6 महिने पूर्ण झालेले आहे. 6 महिन्याची गाभण आहे. पुठ्ठा वगैरे पण चांगला आणि पातळ चमडीची आहे. आणि जे म्हशीमध्ये हुशार लोक असतात त्यांना लगेच समजते म्हैस. म्हणजे असं जास्त एकदम काय असं 17-18 लिटर देत नाही. हम्म. 15 किलो काट्यावर दूध देते, पण लॉंग टाइम देते. हम्म. खरं दूध खूप असतं जोशी. 15 किलो सुद्धा सोपं नसतं. बोलायचं अवघड असतं. दूध ज्यावेळेस काढतो नाही आपण दिलेलं त्यावेळेस आहे. लक्षात येतं. हा नाही हा. तुम्ही बोलले जास्त काय नाही. 15 बी खूप दूध असतं. 15 म्हणजे कमी नाहीये. म्हशीची लेंथ वगैरे ओरिजिनल हरियाणाची म्हैस आहे. हा, ते सोडून दाखवायचा प्रयत्न आहे की तुम्हाला म्हशी व्यवस्थित दिसल्या पाहिजे. ही लई शांत आहे म्हैस. ही नाही काय करत बाहेर. दम्माने घे छोटू. धीरे 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 बबलू, धीरे कर. तर हे बघू शकता बाहेर सोडल्यावर म्हशीचं सगळं व्यवस्थित रूप दिसतंय. आणि एकदम पूर्ण मापाची म्हैस आहे, असं नाही की म्हैस बारीक आहे. बबलू एक मिनिट छोट. सर चेहरा वगैरे सगळ्या गोष्टी बाहेर सोडल्यावर म्हशीच्या क्लिअर दिसतात. 6 महिने पूर्ण, 7वा महिना चालू आहे. दूध 2-3 लिटर आहे, पण जागा बदललं नाही. सड वगैरे चेक करून घेण्यापुरतं आहे. हा बांध. हा थांब, राहू दे. उभा राहत असली तर राहू द्या. हे. तर साईज बघू शकता मित्रांनो, चांगल्या साईजची म्हैस आहे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही, जाऊ दे. म्हशी थांबत नाही तो बाहेर. हा, सवय नाही ना ना. कधी. तर ही 3 नंबरची बरोबर. हम्म. काय ह्याची किमतीचं कसं काय आहे तुझी? 1,30,000. 1,30,000. 6 महिन्याची प्रेग्नेंट. कमी जास्त काय होईल ना? करू समोरासमोर. किमतीचं मित्रांनो तुम्ही फोनवर त्यांच्याशी बोलून घ्या. आपलं विचारायचं काम आहे. किंमत ते सांगताय, ते विकणारे आहेत शेवटी. तर किमती संदर्भात तुम्ही त्यांना फोन करून किमती सर आता काय झालंय माहिती आहे का, हम्म. मार्केटमध्ये किमती आहेत चांगल्या मशीनना. हा मग नाही, आपण खरेदी करणारे पण हुशार असतात आणि घेणारे पण. आणि तुम्ही पण सगळं तुम्हाला रोजचे सगळ्यांना माहित असतंय. कारण की हीच म्हैस आजपासून ज्या सीझनला येणार आहे 3.5-4 महिन्यांनी, हम्म. तो सीझन पण थोडासा वेगळा आहे. ही पण विक्रीसाठी आहे ना? कुठली? ही ही विक्रीसाठी. आता हिची काय इसको डिटेल्स आहे? 5 महिन्याचा गाभ आहे. हम्म. 7-7 लिटर दूध दिलेलं आहे. हम्म. खाली सडात अंतर वगैरे व्यवस्थित आहे. दाखव. पिशवी वगैरे पण चांगली. थांबा साईडला सर. झोळी वगैरे चांगली आहे मित्रांनो. खास करत असेल चांगली. हे बघा. साईज हा साईज चांगली आहे. दूध बंद शांत आहे म्हैस हिचं. एकदम. दूध बंद आहे. 5 महिने पूर्ण आहे ना? हो. 5 महिने पूर्ण आहे. ही पण विक्रीसाठी. हिची पण साईज वगैरे चांगली आहे. पुठ्ठ्यात वगैरे चौकात व्यवस्थित म्हैस आहे. ही पण हिचं बघू शकता. ही पण पातळ चमडीची म्हैस आहे. कधी कुठलीत काय बात बट्टा फॉल्ट असेल तरी सांगत चला. नाही, कुठल्याही म्हशीच्या सडात काही फॉल्ट नाही. जिचा आहे सडात तो सांगून दिलाय पहिले. ज्या म्हशीमध्ये फॉल्ट आहे ते सांगितलेलं आहे मित्रांनो. शेवटी तुम्हाला येऊन स्वतः खात्री करायची, खरेदी करणार नाही. बरोबर नाही, ज्या म्हशीचं सांगितलंय ना फॉल्ट, तिचाच फॉल्ट आहे. तिचाच फॉल्ट आहे. दुसऱ्या म्हशीत फॉल्ट नाहीये कुठल्याही. धीरे धीरे. तर ही पण म्हैस आहे मित्रांनो, एक विक्रीसाठी. 5 महिन्याची प्रेग्नेंट. बांधा तिथे थांबत असेल तर. इधर खांबे में बांध भैंस. तर ले, 5 खांबे में ले. महिन्याची आहे. साईज वगैरे व्यवस्थित. ह्याची पण हाईट वगैरे आणि पिशवीची साईज सांगतो ही पण चांगली आहे. हिची काय किंमत सांगताय? ₹1,00,000. हिची 1,00,000 रुपये किंमत सांगतायत. बघू शकता तुम्ही. गाभणसाठी मला बरेच फोन हे आपण कच्ची पक्की साहेब ज्यावेळेस प्रेग्नेंटची खात्री नव्हती ना त्यावेळेस आणली होती हा. म्हैस. तर तेव्हा हिला 3-3 लिटर दूध होतं. पिशवी चांगली आहे. सडातलं अंतर वगैरे बी चांगलं दिसतंय. चललेले बघू ध्यान द्या अंदर. 4 नंबरची व्हिडिओ मधली ही नंबर याच्यासाठी सांगतो की प्रत्येक म्हशीचं तुम्हाला विचारायचं, जी पटली तिचं तुम्ही फोनवर त्यांना विचारू शकता. कुठल्याही म्हशीच्या सडाला दारेत फवारा वगैरे असा कुठल्याही प्रकारचा फॉल्ट नाही. पत्ता एकदा सांगू दिवशी पत्ता जरा सांगितलं ना तुम्ही. गाव सांगुर्डी, तालुका खेड, जिल्हा पुणे. आणि देहू जे देहू सर्वांना माहिती आहे. देहू देहू पासून एक 3-3.5 किलोमीटर फार्म आहे आपलं. 4 ह्या लाईनला आहेत. आणखी आहेत का कुठल्या ह्या लाईनला? आहे ना. तर त्यांचा फार्मचा पत्ता व्हिडिओमध्ये लावू आपण. फक्त एकच म्हैस आपल्याला ठेवायची 2 नंबरची. ती पण काय आता पवार साहेब आहेत ना, त्यांच्या बुलनी प्रेग्नेंट आहे म्हणून वासरू काय येते त्या. आणखी कुठली द्यायची आता? ही या 2 द्यायचे आहेत. हिचं काय डिटेल्स आहे? ही एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे. हा. हिचा विषय असा आहे, हिनं 18-19 किलो दूध दिलेलं आहे दुसऱ्या वेळात. बरं. हा.
ही आपण घेतली होती प्रेग्नंट, ही खाली झाली म्हैस, गाबडले का? गाबडली. गाडीत थोडंसं काय प्रॉब्लेम झाला तेवढं नाही सांगता येत, पण गाडीत ना आणली आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या मापाची म्हैस आहे, बघू शकता खाली झाली. तुम्ही. फुल पाकळ माप वगैरे आहे, नाही फुल. थोडं. घाबरते. तर पुठ्ठा वगैरे पण चांगला आहे, बघू शकतो. आता दूध वगैरे 8 लिटर दूध आहे. 8 लिटर दूध आहे. थोडं नाटक करते दूध काढायला, एक टाइम व्यवस्थित लागते. तर दूध सांगतायत मित्र 8 लिटर. आणि फक्त सडात कुठल्याही प्रकारचा फॉल्ट नाही, 1% फॉल्ट येणार नाही. खाटी म्हैस म्हणजे म्हणायचं आता थोडक्यात, बरोबर. खाटी म्हैस थोडं दूध आहे, ज्यांनी प्रयत्न करून लावू शकता. ज्यांना खाटीची आपली आवड असती, पण पुढे 2 लाखाच्या पुढची म्हैस तयार होईल. खाटी म्हैस खरेदी एकदम करतात चांगली. त्यांच्यासाठी चांगली आहे. बरेच फोन बी येत असतात कधी कधी, त्यांनी तुम्ही बघू शकता, जर आवडत असेल तर त्यांना. कारण की म्हशीचं माप बघा नाही, कुठल्याही म्हैस मोठी प्रकारे. हा, लगेच दिसते व्हिडिओ 5.25 फुटाची म्हैस आहे. तिची काय किंमत वगैरे ठेवली? 85,000 सांगतोय, पण कुणी पाळणारा व्यवस्थित आला हा. तर कमी जास्त करून देऊ. आणि ऐका, ही म्हैस आपल्याला कुणी 3 महिन्याची गाभण करून परत जरी दिली तर आपण 1.25 लाख रुपयाला म्हैस परत घेऊ. तर ही अशी ऑफर आहे त्यांची, तपासून परत माघारी घेऊ असं 3-3.5 महिन्याचा गाभ पाहिजे आपल्याला. शक्यतो शेतकऱ्यांनी घेतल्या तर तरी स्वतः ठेवतात. नाही म्हणजे घेतात काही लोक, गाभण करून परत किंमत देतात. 85,000 रुपये सांगितलेले आहे. ते ही पण हिचं विक्रीला आहे एकच का? मिनिट बबलू, तर इसको खोल खाली एक को. ही पण विक्रीसाठी आहे. हिची काय डिटेल्स आहे कुणाची? हिची? ही पार्टी 4 महिन्याची गाभण आहे. एक टाइम दूध देते 4-4.5 किलो. 4 महिन्याची गाभण आहे. हो. 4-4.5 किलो एकच टाइम दूध आहे, बघू शकता तुम्ही. 4-5-6 नंबरची व्हिडिओमध्ये. पोच करा. तर ही व्हिडिओमधली 6 नंबरची 4 महिन्याची गाभण आहे. चालू होती तिकडे घे. तर ही पण विक्रीसाठी बघू शकता तुम्ही. कासाचं स्ट्रक्चर वगैरे छान आहे म्हशीचं, पुठ्ठा वगैरे पण दारात चांगला एक नंबर म्हैस आहे एकदम. हा. तर ही पण विक्रीसाठी बघू शकता तुम्ही. किती 4 लिटर दूध आहे का? 5-5.5 लिटर दूध आहे, एकच टाइम देते. हा, 5-5.5 लिटर दूध आहे. कधी 4.5 देते, कधी 5.5 देते. आता हा. तर हिची काय किंमत ठेवली? ही किंमत सांगायला 1.10 आहे, पण कमी जास्त करू. 1.10 सांगतायत, कमी जास्त होईल. बांधा तिथं. तर बघू शकता म्हशीचा पुठ्ठा म्हैस वगैरे, कवळी पण आहे size तशीच. वगैरे. गाभांसाठी भरपूर रिक्वायरमेंट आहेत किमतीचं वगैरे. 1.10 सांगतायत. थोडंफार इकडं तिकडं होईल प्रत्येक म्हशीमध्ये, बरोबर. नाही, लाखाच्या वरूनच द्यायची रेडी. लाखाच्या वरूनच द्यायची म्हणजे 1 लाख फिक्स आहे कायचे? लाखाच्या वरून. तर काय समोरच्याने आशेनं फोन करायचा, मग हा. ते बरोबर वाटत नाही. ठीक आहे, जे सांगतायत त्यांना लाखाच्या वरती पाहिजे तिचे. बांधा. ही 6 नंबरची व्हिडिओमधली सड वगैरे बघू शकता तुम्ही, व्यवस्थित आहेत. त्या लाईनला आहे काय? आहेत ना तिकडे 2 म्हशी. तर 6 म्हशी आहेत ह्या लाईनला. 6 म्हशी विक्रीसाठी. आता प्रत्येक म्हशीची डिटेल सांगितलेली, किंमत सगळ्यांचा गाब वगैरे चेक केलेला आहे. सगळी गाब खात्री कुठली आहे. काही जास्त येणार नाही, सगळी खात्री कमी जास्त व्यवस्थित निघणार आहे. नाही का? बरोबर. हो. पुढं काय आहे? गाय. ही गाय द्यायची आहे. गाईला 9-9.5 लिटर दूध आहे, 2.5 महिन्याची वेलेली आहे. 25,000 रुपये सांगतोय, पण योग्य गिराईक आलं तर त्यातही कमी जास्त करून गाय आपल्याला देऊन टाकायची. त्याचं कारण म्हणजे आपलं दूध एक तर गिरगाईचं जातं, एक तर म्हशीचं जातं. हिचं दूध एकटीचं टाकायला डेअरीवर जावं लागतं. 9 लिटर दूध 25 सांगतायत, पण योग्य गिराईक आला तर कमी जास्त केलं जाईल. चांगलं खात्रीशीर पाळायला गेली पाहिजे, योग्य ठिकाणी देऊन टाकायची गाय. ही गाय आहे 7 नंबरला. नाही उसको नाही. 7 नंबरला गाय आहे. ही पण विक्रीसाठी आहे. सड वगैरे व्यवस्थित हिचे पण. सड व्यवस्थित, कुठल्याही सडाला दूध कमी नाही, काय नाही, व्यवस्थित एकदम क्लिअर लावलेली. कधी लावलेली? प्युअर जर्सीचं सिमेंट टाकलेलं आहे. एक 25 दिवस झालेत. 25 दिवसापूर्वी लागवड पण केलेली आहे, बघू शकता तुम्ही. दूध आता 10 पक्का असेल, पण लिटर कमीच सांगितलं. या लाईनला 7 दाखवलेले आहेत. 6 म्हशी आणि 1 गाय. तर इकडे काय काय विक्रीसाठी आहे? ही नाही, इसको घुमाने का नाही, इसको रहने दे जगह भागती. ही एक 8 नंबरची म्हशीची काय डिटेल्स आहेत? 7.5-8 महिन्याची गाभण आहे. मोठ्या मापाची म्हैस आहे, बघू शकता तुम्ही. किती महिन्याची गाभण आहे? 7.5-8 महिन्याची गाभण आहे. 7.5-8 महिन्याच्या आसपासची 8 गाभण महिने आहे. पूर्ण जरा 8 एप्रिलला लावलेली आहे. ह्या साईडला सारखा तुम्ही तिला हटवा जरा. पिशवीची साईज पण ह्याची पण व्यवस्थित आहे. 16 किलो काट्यावर दूध दिलंय म्हशीनं. हिने पण चांगलं दूध दिलेलं आहे, सांगतायत 16 किलो. सड वगैरे. हिला दूध बंद आहे ना?
दूध बंद आहे. हिचं दूध बंद आहे बघू शकता तुम्ही. आणि हिचा पण चौक वगैरे पुठ्ठा वगैरे चांगला आहे. ही 8 नंबरची म्हैस आहे व्हिडिओमधली. हिची काय किंमत सांगताय? 1,40,000. 1,40,000 किंमत सांगतायत बघू शकता तुम्ही. ही रेडी ही रेडी त्या मोठ्या म्हशीची रेडी आहे, त्या मोठ्या म्हशी. जिनं 18-19 किलो दूध दिलेलं आहे. हम्म. त्या म्हशीची रेडी आहे, हरियाणातनं आलेली आहे. कुठल्या रेडीची तेवढं नाही सांगू शकत, इकडे घ्या तिला सर. पण खात्रीशीर त्याच म्हशीची आहे. हे बघा. सडातलं अंतर वगैरे व्यवस्थित आहे. हो. आणि प्युअर मुर्रा आहे एकदम. ही पण द्यायची ना? ही द्यायची. किती किंमत ठेवली याची? 30,000 रुपये किंमत. आणि किंमत एकदम फायनल किंमत आहे. फिक्स आहे? फिक्स. 30,000. 2 रेडी आहेत आपल्याकडे. ही एक रेडी आहे, हम्म. ही एक रेडी आहे. ही प्युअर जाफरची रेडी आहे. ही जाफराबादी आहे. हिच्या आईला 18 किलो दूध होतं. हम्म. एकदम खात्रीशीर गोठ्यावर आणलेली आहे. हम्म. 11 महिन्याची रेडी आहे. हिची पण सडात वगैरे छान अंतर आहे. हां. किती? हिची काय किंमत ठेवली? हिची 25,000 किंमत आहे. हिची 25,000 रुपये किंमत आहे. जाफराबादीमध्ये पण असे मला फोन येत असतात एखाद दुसरे. तर चांगली आहे जाफराबादीमध्ये. 25,000, 30,000. आणखी काय? गिरगाई द्यायला 2 गिरगाई आहेत द्यायला. 2 आहेत. कोणते कोणते? ही एक आहे. ही गिर गाय आहे. हिची काय डिटेल्स आहे? एक 15 दिवस बाकी आहे. प्युअर गिर आहे. 15 दिवस बाकी. 12 लिटर दूध दिलेलं आहे. शांत स्वभावाची गाय आहे. 6-6 लिटर. हम्म. गुजरातवरून आणलेली आपली इथली लोकल गाय नाही आहे. हे बघा सडात वगैरे कसाही हात फिरवा, एकदम शांत गाय. निकाल. गिर गाय विक्रीसाठी आहे. किती दिवस? 15 दिवस टाईम आहे का? 15 दिवस टाईम आहे. आठवा तिला जरा. सरक. तर हिची काय किंमत ठेवली? किंमत तिची 75,000 आहे. 75,000 रुपये किंमत सांगतायत गिरची. त्याच्यानंतरची कोणती? ही आहे ही काबरी गिर आहे. काबरी गिर. ती पण गाभण आहे का? गाभण आहे. एकदम शांत तिला स्वभावाची किती गाय. टाईम आहे? एक महिना टाईम आहे हिला. एक 25 दिवस, महिना आसपास. ही किती लिटर क्षमता वगैरे सांगितलेली का? 7-7 लिटरची गाय. एका टायमाला 7 लिटर दिलेले. तिची कालवड आहे बघा मागं. ही 14 लिटरची. कराडला दिलेली आहे आपण. ही का? हो. ही विक्री झाली का कालवड? विक्री झालेली आहे. ती कालवड आणि या 2 गायी विक्री झालेल्या आहेत. हिला हटवा इकडे. एकदम मोठ्या मापाची गाय आहे आणि एकदम शांत स्वभावाची गाय आहे. सरक. हिला किती टाइम सांगितला? 20-25 दिवस. 25 दिवस 25 टाइम. दिवस टाइम आहे. एकदम शांत. हे बघा. हिची काय किंमत ठेवली? ची किंमत 95,000 रुपये सांगतोय, पण कमी जास्त करू. किमती ह्याच्यासाठी विचारतोय. फुल माप आहे. हा, नाही किमती आपण प्रत्येक जनावरांच्या सांगतो साहेब. कसं आहे माहिती आहे का, हम्म. परत एखाद्याने फोन करायचा किंमत सांगा यासाठी फक्त बरेच जण फोन करतात. आणि थोडंसं समोरच्यालाही बरं पडतं किंमत ह्या सांगितलं. 2च गाय विक्रीला का? हो, या 2 गायी सेल झालेल्या आहेत. ह्या विकलेल्या आता. ही म्हैस एक द्यायची. तर ह्या विक्री झालेल्या आता. ही म्हैस एक विक्रीसाठी. हिची काय डिटेल्स आहे? फुल माप 6 दात म्हैस आहे. दुसऱ्या वेताला गाभण आहे. किती दिवसाची गाभण आहे? 2.5 महिन्याची गाभण आहे. पवार साहेबांच्या दोन्ही बुलकडनं गाभण आहे डायरेक्ट मीटिंगनी. 2.5 महिन्याची गाभण. हाईट वगैरे खूप आहे. आता 6 दात आहे. दूध किती आहे आता? आता 10 लिटर दूध आहे. 2 टायमाचं. हे वासरू पण आहे सोबत. वासरू. रेडा काय व्यवस्थित ठेवलेला नाही एवढं तयार. हम्म. रेडा पहिले आला तेव्हापासून थोडा कमजोर आहे, पण वासरू असल्यावर कसं जागा बदलली तरी दूध देतात. आणि मेन म्हणजे या म्हशीला आता आपण अमूल डेअरीवर फॅट चेक केलंय. 10.5ची फॅट लागते कंटिन्यू. 10.5 ना? हो. किती दिवसाची वेलेली आहे? ही त्यांनी सांगितलेलं आपल्याला 4-4.5 महिन्याची वेलेली आहे. 2.5 महिन्याची. 2.5 महिन्याची प्रेग्नंट आहे. किटवर चेक केलेली आहे. किटवर चेक हात केलेली. टाकलेला नाहीये. म्हणजे 2.25 सुद्धा असू शकते. म्हशीची साईज फुल आहे बघू शकता तुम्ही. पण शिंगाचं गाभांच्या खात्रीत देऊ. एक टोपण उडालेलं आहे. थांबा गाभण. गाभणची चेकपाची खात्री त्यांची असणार आहे. किंमत वगैरे काय सांगता याची? 1,40,000. 1,40,000 किंमत जास्त आहे मान्य आहे, पण सगळ्याच गोष्टी आहेत. गाभ आहे, एवढं मोठं माप आहे, वासरू आहे, दूध आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. तर बघू शकता एवढ्या जनावरं विक्रीसाठी त्यांच्याकडे. ती दोबारा आणखी काय सांगायची तुम्हाला? नाही, एक म्हैस आहे ना अजून आपली शेजारची, दाखवायची का? दाखवायची ना. तर आणखी एक म्हैस आहे. हिची काय डिटेल्स आहे? ही केंडी आहे, दुसऱ्या वेतात वेलेली आहे. केंडी खालीवर केंडी शिंगाची. आकाश पाताळ म्हणतात आपल्या इथं बरेच जण. हरियाणात केंडी हरियाणाची बोलतात. ओरिजिनल म्हैस आहे.
पहिल्या वेळात 13-14 लिटर दूध दिलेलं आहे. आता 15 दिवसाची वेलेली आहे, खाली रेडी आहे. आता हिला काट्यावर 12 किलो दूध आहे. हटवायला या साईडला सर 12 किलो दूध आहे. फिट कासाची एकदम फिट काशीची, काशीवर शिरा वगैरे एकदम व्यवस्थित आहे. दुधाची खात्री आहे. 2-3 टाइम दूध काढून घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. आणि कुठेही जनावर घेताना खात्री करून घ्या. आणि कन्फर्म दुसऱ्या येताचे, कारण की पहिल्या वेळेत आपणच पिळलेले घेतल्यानंतर परत एकदा माल समोर त्यांच्या घरी गेल्यावर परत काय फायदा नसतो. अशा बऱ्याच गोष्टी घडतात. परत दूध वगैरे कमी निघतं हे वगैरे. दूध 2-3 टाइम समोरच्याने डायरेक्ट मोजून घ्या. बरोबर. ताजी म्हैस तुम्ही घेत असाल तर पूर्ण खात्रीची गाभण म्हैस घेतली तर सडा अंगाची बोली राहील. ताजी म्हैस घेतली तर 2 टाइम अंगाची किती दिवस बोली राहणार? 15 दिवस गेल्यानंतर आपल्या इथनं. तर एवढ्या अशा म्हशी विक्रीसाठी आता अंगाच्या माहिती पण अंग पलटी नाही मारावती, नाही तर व्यायला झाली म्हैस थोडाफार काटा दाखवतीच. तर ह्या म्हशी विक्रीसाठी आता जोशी आपला पत्ता सांगा एकदा परत. गाव सांगुर्डी, तालुका खेड, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर आहे 73 85 36 73 19. तर हा नंबर आहे मित्रांनो. व्हिडिओमध्ये लगातार त्यांचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर लावू. या सर्व म्हशी विक्रीसाठी आहेत. ज्या शेतकरी बंधूंना किंमत योग्य वाटत असेल, म्हशी खरेदी करायच्या असतील, त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबरला संपर्क करा. आणि सर्व पशुपालकांसाठी एक म्हणजे एक विनंती आहे. बोला बोला बोला. हा, चांगल्या म्हशी आता संपत चाललेल्या आहेत किंवा संपलेल्याच आहेत. बरं, ज्यांच्याकडे चांगल्या म्हशी आहेत हा, त्यांनी शक्यतो ठेवा. म्हशी विकू नका. म्हशी विकू नका. स्वतःही म्हणजे व्यापारी असून सुद्धा नाही, विचार लोक काय विचार करतात, ही विकायची हिच्यापेक्षा चांगली घ्यायची. पण आता तसं काय हिच्यापेक्षा चांगलं कुठंच काय राहिलेलं नाही, शिल्लक राहिलेलं नाही. 3च जंगल ओरिजिनल आहेत. हा, एक गुजरातचं बन्नीचं जंगल, हा, एक जाफरचं जंगल बरोबर. काठियावाड, आणि तिसरं म्हणजे हरियाणा. हरियाणाची परिस्थिती एवढी वाईट आहे. आता तुम्ही 2 वेळेस हरियाणात जाऊन आला, काय कंडिशन आहे? काय डोकं चालत नाही. अशा किमती सांगतात. कुणी 3 म्हणतंय, कुणी 4 म्हणतंय, कुणी 5 म्हणतंय, कुणी 6 म्हणतंय. आणि ज्या व्यापाऱ्यांच्या दावणीला म्हशी आहेत, आता म्हशी ज्या येतात महाराष्ट्रामध्ये, हा, 1,40,000, 1,50,000, 1,30,000 या म्हशी कुठल्या येतात, कशा येतात, म्हणजे त्यांची काय? खरी क्वालिटी, खरी त्या मशीनची लेवल 3 किलोची. 3 किलोची जास्त देत असेल तर वेल अँड गुड. आणि त्या म्हशी 4थ्या महिन्यात खटका करणार म्हणजे करणार. म्हणजे 70% म्हशी त्या गाडीतल्या 4थ्या महिन्यात जग टाइमवर येतात. तर मित्र, सांगण्याचा त्यांचा अर्थ असा आहे की ज्या ज्या आपल्याकडे म्हशी आहेत, ज्या शेतकरी बंधूकडे म्हशी आहेत, त्या जोपासा, वासरं वगैरे तयार करा. ही म्हैस आता आपण 3 महिन्याची वेलेली, म्हणजे अशीच पसंत आली म्हणून माझीच म्हैस होती, आपण विकली होती. पण परत आपण 1,80,000 रुपयाला 3 महिन्याची वेलेली म्हैस घेतली. आठवण जरा दिलं साईडला. तर ही बघू शकता. आणि हरियाणातल्या 2-3 जणांना इथं व्हिडिओ टाकला तर ते म्हणले आज इथं 2.25 लाखाला अशी म्हैस अवेलेबल नाहीये. तर मित्र, चांगल्या ब्रीडची म्हैस आहे आणि चांगल्या क्वालिटीला कुठेही पैसे लागतात. हे तिच्या सगळ्या खाली रेडी पण चांगली आहे. किती दूध येईल आता? तिला खरं दूध 14 किलो आहे साहेब. ते पण वासरून न पाचता. 7-7 किलो. म्हणजे जे म्हणतात एवढं दूध आहे तेवढं दूध आहे, ह्याच्यापेक्षा जास्त दूध बरेच कमी म्हशी देतात. फक्त दार पाण्याला चांगली आहे, लॉंग टाइम दूध देते. गेल्या वर्षी 7 महिन्याची गाभण झाल्यावर सुद्धा 9-1 किलो दूध होतं. हटव जरा या साईडला. सरक. तर मित्र, हे बघू शकता तुम्ही. तर असे म्हशी तुम्ही गेले होते आता, तर का हरियाणा किती व्हिडिओ पाठवला, काय सांगितलं आता तुम्हाला? हरियाणात म्हशीच नाही अशा बघायला. नाही. ज्या तळ्यावर येणाऱ्या म्हशी आहेत ते लोक विकतच नाहीत. तळ्यावरचा माल संपला का? तळ्यावरचा माल म्हणण्यापेक्षा आता ज्या व्यापाऱ्यांच्या दावणीला म्हशी आहेत ना हरियाणामध्ये, त्या म्हशी हरियाणाच्या वाटतच नाहीत. म्हणजे कुठले आहेत ते आपण तेवढं नाही सांगू शकत, बोलायचं. गाड्या भरतात मित्र, आणि भरमसाठ म्हशी महाराष्ट्रात दररोज येत आहेत. एवढ्या म्हशी कुठे एका जागेवर उत्पन्न होत नाही, त्याच्यामुळं आजूबाजूहून गोळा करतात म्हणा किंवा आणखी म्हणा. पण कुठल्याही व्यापाऱ्याकडे तुम्ही म्हशी खरेदी करत असाल तर दुधाची खात्री करा. आज जवळजवळ 8 दिवसात मला कमीत कमी 40-50 फोन आलेत. म्हशी घेतल्यानंतर गेल्यानंतर दूध देत नाहीत, आमच्याकडे आल्यावर कमी आता पडलं, नाही दूध देऊ शकत हरियाणात म्हशी. हरियाणातल्या म्हशी आमच्याकडे इथे येऊन आल्यावर नाही दूध कमी दूध देतात. पडलंय वगैरे वगैरे. मित्र, म्हशी कुठल्याही डेअरी फार्महून घ्या, आपला काही कुठंच विरोध नाही किंवा काहीच नाही आणि कुठेही काही नाही. पण म्हशी घेताना तुम्ही पूर्ण दुधाची खात्री करा, कारण की नंतर गेल्यावर दूध कमी पडलं वगैरे वगैरे हे अडचणी सांगून काहीच फायदा होत नाही. फक्त पश्चाताप करावा लागतो. त्याच्यामुळे खरेदी करताना म्हैस चौकशीने खरेदी करा. म्हैस पिळून परत एकदा म्हणजे असं म्हैस पिळून गाभण करून विकणं हा धंदा आता संपलाय, बंद झाला पाहिजे. शक्यतो संपलाय. त्या धंद्यामुळेच वाटोळं झालं म्हशींचं सगळं. म्हशी आता- ठेवल्या पाहिजेत. गाभण म्हशीसाठी मला भरपूर फोन येतात आणि असे फोन येतात की गाभण घेऊन परत वेळेला झाल्या नाही विकायची. नाही, त्या लोकांसाठी आता माल नाही शिल्लक साहेब. कारण की आता ते ह्याची मेन म्हशीचीच किंमत जास्त झाल्यामुळं गाभण घेऊन वेळेला करून विकण्याचा पर्पज थोडा धंद्यात त्या पैसे राहिले माझ्या ओळखीत जवळपास 300 ते 400 तबेले आहेत. हा. खाट्या म्हशी 70, 75, 80 ला चुकीच्या मार्गाला जात आहेत. मग ती म्हैस तुम्हाला गाभण करून 80,000 ला कुणीच देणार नाही.
त्याच्यामुळं आता शेतकऱ्याने प्रॉपर धंदा करणं गरजेचं आहे. पण आपण आणि येणार आज जरी दुधाला कमी रेट असेल किंवा 70-75 जरी रेट असेल तरी जास्त नाही, पण एक वर्षभरात दुधाला 90 रुपये 95 रुपये रेट येणार. म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा दुधाला रेट येणार. आणि आपण म्हणतो असं सिटीचाच रेट आहे असं नाही, ग्रामीण भागात सुद्धा दुधाला चांगला रेट आहे, पण फक्त प्रत्येकाला भेटत नाही तो रेट. तर मित्रांनो, हा व्हिडिओ वाचा जोशींचं शॉर्टकटमध्ये मनोगत पण ऐकलं. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र. राम राम जोशी. धन्यवाद.